कधीकधी आपल्या कानावर अशा गोष्टी येतात की ऐकून हृदयाला भेगा पडतात. मग मनात विचार येतो, माणुसकी कुठे हरवली की काय. अशीच एक घटना जौनपूरच्या वृद्धाश्रमात घडली. इथं राहणाऱ्या शोभा देवी यांचा मृत्यू झाला, पण मृत्यूपेक्षा जास्त धक्का देणारी गोष्ट ही होती त्या आजींच्या अंत्यविधीविषयी घेतलेला निर्णय. त्यावेळेस आजींच्या घरी त्यांच्या नातवाच्या लग्नाची धामधूम सुरू होती. घरात आनंद, उत्सव, सजावट सगळं चालू असताना वृद्धाश्रमातून आईच्या मृत्यूची बातमी आली. तुम्हाला वाटेल की घरावर आता शोककळा पसरली असेल, पण नाही. मुलाच्या लग्नाच्या आनंदात आईच्या मृत्यूचं दुःख मागं पडलं. मोठ्या मुलाने वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांना सांगितलं, लग्न पूर्ण होईपर्यंत आईचा मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवा, लग्न झाल्यावरच आम्ही अंत्यविधी करू. 4 दिवसांच्या आनंदासाठी आईच्या अखेरच्या आठवणी थंड खोलीत थांबल्या. नातेवाईकांना समजल्यावर मृतदेह शेवटी गोरखपूरला पोहोचला. मात्र अंतिम संस्काराऐवजी मुलांनी मृतदेह फक्त पुरून टाकला. मुलाच्या लग्नाच्या आनंदात आईसाठी आदर, संवेदना आणि माणुसकी सगळं मागे राहिलं. ही घटना खूप धक्का देणारी. लोक जन्म दिलेल्या आईवडिलांप्रती कर्तव्य विसरत चाललेत. माणुसकी हीच खरी मौल्यवान गोष्ट आहे, मात्र हीच हरवली तर आनंद अर्थहीन ठरतो. जर ही गोष्ट तुमच्या हृदयाला भिडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि माणुसकी विसरू नका.